स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 चा 14वा पाठ वाहतूक याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय बघा, वाहतुकीच्या सोयींचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्ये लिहा. तर उत्तर, वाहतुकीच्या सोयींमुळे मला झालेला फायदा. तर वाहतुकीच्या सोयींमुळे मला शहरातील शाळेत अगदी कमी वेळात जाणे शक्य होते. आईने बाजारातून काही वस्तू आणायला सांगितली असल्यास ती वाहतुकीच्या सोयीमुळे पटकन जाऊन आणता येते. वाहतुकीच्या सोयीमुळे सहलीसाठी दूरवर असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. घरातील कोणती व्यक्ती आजारी असल्यास तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाणे वाहतुकीच्या सोयींमुळे शक्य होते आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर फिरायला जाणे सुद्धा शक्य होते. वाहतुकीच्या सोयींमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा. तर वाहतुकीच्या सोयींमुळे परिसरात पुढील सुविधा उपलब्ध झाल्या. विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी जाता आले. परिसरात भाजीपाला व्यापाराला चालना मिळाली. वाहतुकीच्या सोयीसुविधांमुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली व वाहतुकीच्या सोयींमुळे परिसरातील लोकांना नोकरी धंद्यासाठी शहरात जाणे शक्य झाले. प्रश्न 3. आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय लिहा. तर परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पुढील उपाय करता येतील. शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. खाजगी वाहनांचा वापर कमी करावा. जवळच्या अंतरावरती जायचे असल्यास चालत जावे. रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आणि चूक करणाऱ्यास योग्य ती शिक्षा द्यावी. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी स्वतःची स्वतंत्र गाडी न घेऊन जाता एकत्रित एका वाहनातून प्रवास करावा. तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा. आमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे आमच्या परिसरापासून जंगलाच्या कडेचा भाग. तो भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे. तर सदर परिसरात लोकसंख्येचे प्रमाण खूप कमी आहे. सदर परिसरात वाहतुकीच्या सोयीसुविधा रस्त्यांअभावी उपलब्ध नाहीत आणि सदर परिसर हा झाडांनी आच्छादलेला आहे. प्रश्न 5. CNG व LPGची विस्तारित रूपे लिहा. तर CNGचं विस्तारित रूप आहे कंप्रेस्ड नॅचरल गॅस आणि LPGचं आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. प्रश्न 6. वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? तर वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस हे आहे. प्रश्न 6. या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरता तुम्ही कोणता उपाय सुचवाल? तर या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करता येतील. सदर वाहनाचे इंजिन तपासून ते दुरुस्त करणे. सदर वाहनामध्ये CNGचा वापर करता येईल अशी सुविधा बसवावी. आता उपक्रम. पथनाट्याद्वारे प्रदूषण रोखण्याचा संदेश समाजात पोहोचवा आणि सौर ऊर्जेवर व विजेवरती चालणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचा चित्रांचा संग्रह करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.